नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहरातील नाल्यामध्ये आज बुधवारी अनोळखी मृतदेह सापडला. याविषयी माहिती मिळताच माळमारुती पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला व उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. त्याची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. त्याच्या हातावर फक्त संतोष असे नाव गोंदवले असून इतर कोणतेही ओळखपत्र त्याच्याजवळ नसल्याने त्याची ओळख पटवणे अवघड झाले आहे. त्याच्या बेपत्ता व्यक्तीच्या माहितीच्या आधारे ओळख पटवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जे.एन. कालीमिर्ची यांनी सांगितले. बेळगाव शहरातील महाद्वार रोड 12 नंबर मराठी शाळेच्या परिसरात अचानक झाड कोसळल्याने दुचाकींचे नुकसान झाले. या रस्त्यावर अचानक झाड कोसळल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली असून विद्युत तारा तुटल्या आहेत. रात्री मंगळवारी 3च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत एक दुचाकी झाडाखाली दबली गेली होती. महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाला या ठिकाणी पाचारण करण्यात आले असून झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सध्या सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. मात्र हेस्कॉम आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महिला व बालकल्याण विभाग, बालविकास योजना अंतर्गत बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील अंगणवाडीतील कर्मचारी व सहाय्यकांना नियुक्ती आदेश पत्रांचे वाटप महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या की शिक्षण क्षेत्रात सरकारी शाळेला हजारोंचा निधी देणार आहे. राज्यात 18,000 LKG, UKG सरकारी मॉन्टेसरी सुरू करण्याचा विचार केला जात आहे. यातील 300 LKG ग्रामीण मतदारसंघात सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 4 जुलै मध्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाल्याने नदी, नाले, जलाशयाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. त्यामुळे गोकाक, निप्पाणी, चिक्कोडी या ठिकाणी नदीकाठच्या गावांना या पावसाचा फटका बसला. अनेकांच्या घरी पाणी शिरल्याने अनेक नागरिकांना घरे स्थलांतरित करावी लागली. यात नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यासाठी खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी पूरस्थितीचा आढावा घेऊन त्या भागात भेट देऊन प्रत्येकाच्या समस्या जाणून घेतल्या आणि प्रत्येकाला मदत करण्याचे आश्वासन दिले. सध्या सर्वत्र मुसळधार पावसाने कहर केला आहे. अनेक ठिकाणी विद्युत खांबांची पडझड झाली आहे. शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्याचीही हजेरी लागत असून या दरम्यान वीज खांब, वीज वाहिन्या रस्त्यावर तुटून पडताना निदर्शनास येत आहेत. चंदगडमध्ये 20 तारांचा शॉक लागल्याने जनावरे दगावल्याची घटना घडली असून या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याची गरज आहे. प्रामुख्याने शेतकरी वर्ग जनावरे चारण्यासाठी माळरानावर जातात. अनेक ठिकाणच्या माळरानावर वीज खांब, हाय व्होल्टेज वीज तारा असून पाऊस आणि वाऱ्यामुळे कोणत्याही वेळी अडचण उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरे चारण्यासाठी घेऊन जाताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात दुचाकी व 4 चाकी वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर सदाशिवनगरमधील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी शहरातील विविध ठिकाणी चालकांमध्ये जागृती केली. त्यांनी मराठी व इंग्रजी भाषेतील सूचनांचे फलक बनवून शहरातील प्रमुख ठिकाणी लावण्यात आले आहेत. तसेच धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोड, रेल्वे स्टेशन, RPD चौक, गोवा वेस येथील गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर उतरून जागृती केली. दुचाकी तसेच 4 चाकी वाहन चालवताना कोणती दक्षता घ्यायची याबाबत जागृती करण्यात आली. या कामी त्यांना अभिजित बेकवाडकर, सतीश कदम, पवन कंगराळकर, रुपेश हुंद्रे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले. शहर रहदारी पोलिसांनी या उपक्रमाचे कौतुक केले. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. श्री नामदेव दैवकी संस्था शहापूर बेळगाव यांच्या वतीने आषाढ वद्य दशमी मंगळवार दिनांक 30 जुलै रोजी पहाटे भगवंताची काकड आरती, महापूजा व 10 वाजता पोथी स्थापनेच्या भजनाने उत्सवाची सुरुवात झाली. दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत महिला मंडळ यांचे
संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। रात्री 8 ते 10 या दरम्यान संजीव समाधीचे औचित्य साधून उदय महाराज शास्त्री मुक्काम पोस्ट घोडखिंड सांगली यांचे सुश्राव्य कीर्तन निरूपण झाले। त्यानंतर तीर्थप्रसादाने उत्सवाच्या पहिल्या दिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला। कर्नाटक व महाराष्ट्र सरकार यांच्यातील सहकार्यामुळे कोयना धरणातून येणाऱ्या पाण्याची माहिती मिळाल्यानंतर अलमट्टी धरणातून आम्ही पाणी सोडत आहोत। सध्या धरणामध्ये 65 टीएमसी पाणी आहे। दोन्ही राज्यांच्या सहकार्यामुळे महापुरामुळे होणारे नुकसान टळले आहे। दोन्ही राज्यामध्ये एक समन्वय कमिटी केली आहे, त्यामुळे होणारा पाण्याचा प्रवाह किती आहे किती नाही याची माहिती एकमेकांना दिली जात आहे। परिणामी होणारी हानी टाळण्यास मदत झाली आहे। 2006 व 19 मध्ये नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह जास्त झाल्याने 9,80,000 हेक्टर भागातील पिकांचे नुकसान झाले होते, परंतु 2024 मध्ये आतापर्यंत 44,000 हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे। त्या नुकसानग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठाम आहे। त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे, असा विश्वास महसूल मंत्री कृष्ण भैरेगौडा यांनी व्यक्त केला। बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ, रबकवी, बनहट्टी व जमखंडी तालुक्यातील कृष्णा व घटप्रभा पूरग्रस्त भागाची पाहणी महसूल मंत्री कृष्ण भैरेगौडा यांनी केली। मुधोळ तालुक्यातील मिरजी, चिंचखंडी भागातील घटप्रभा नदीला पूर आल्याने भागातील अनेक पूल व रस्ते पाण्याखाली गेले आहेत। अनेक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे, त्याची माहिती मंत्री भैरेगौडा यांनी घेतली। तसेच पूरबाधित गावांची कायमस्वरूपी पर्यायी सोय करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी अबकारी खात्याचे व जिल्हा पालकमंत्री आर.बी. तिम्मापूर, माजी मंत्री, विधान परिषद सदस्य उमाश्री, जिल्हाधिकारी जानकी के.एम. उपस्थित होते। निपाणी तालुक्यातील कोगनोळी गावात दुचाकी आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 9 महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला। सुशीला रवींद्र खोत असे मृत महिलेचे नाव असल्याची माहिती आहे। काल संध्याकाळी मयत सुशीला आपल्या पतीसोबत दुचाकीवरून महाराष्ट्रातील कागल शहरातील रुग्णालयात जात असताना वाटेत ती दुचाकी घसरली। त्याचवेळी एक भरधाव कंटेनरने सुशीला यांना चिरडल्याने सुशीलाचा जागीच मृत्यू झाला। सुशीला यांचे पती व दुचाकीवर असलेले 2 वर्षाचे मूल गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। खानापूर शहरातील समर्थ इंग्रजी शाळेत सोमवारी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला। अध्यक्षस्थानी समर्थ शाळेचे सचिव डॉक्टर डी.ई. नाडगौडा होते। यावेळी भीमगड वाईल्ड लाईफ सेंच्युरीचे आरएफओ महेश मर्यांनावर, बीट गार्ड पुंडलिक पम्मार, रवी गेजप्पनावर, शाळेच्या मुख्याध्यापिका दिव्या नाडगौडा आदी उपस्थित होते। आरएफओ महेश मर्यांनावर यांनी जंगलाचे महत्त्व, वन्य प्राणी व वाघाचे संवर्धन याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली। शाळेचे शिक्षक जोसेफ नरोना यांनी जागतिक व्याघ्र दिनाचे महत्त्व सांगितले। यावेळी डॉक्टर डी.ई. नाडगौडा व अन्य मान्यवरांची भाषणे झाली। मनीषा कोदाळकर यांनी आभार मानले। शहरात सततच्या पावसामुळे रस्ते, गटारी तसेच इतर समस्या निर्माण झाल्या आहेत। या सर्वांची पाहणी करून तात्काळ विकास कामे राबवण्याच्या सूचना बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहे। समर्थनगर, मारुतीनगर, अहमदनगर या परिसराला भेटी देऊन त्यांनी तिथल्या समस्या जाणून घेतल्या। अहमदनगर येथील अनेक ठिकाणी रस्ता चिखलमय झाला आहे, तर समर्थनगर येथे ठिकठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडत असून घरामध्ये पाणी शिरत आहे। मारुतीनगर येथेही पाणी साचल्यामुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागला। यापुढील काळात या समस्या उद्भवू नयेत यासाठी आमदार राजू सेठ यांनी शहरातील उपनगरांचा आढावा घेतला। त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटीही उपस्थित होते। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।